आवाज नाही येत आहे मॅडम. येतोय का आवाज? हॅलो. हा येतोय ना. हा येतोय ना? आता. हा. तर काय ऐकलं तुम्ही? तर कायच ऐकू आलं नाही. काय ऐकायलाच आलं नाही. मग सांगायचं कोण? सांगितलं की आता तुम्हाला. किती वेळानं? 3 पॉईंट झाल्यावर. हा मला वाटलं मग तुम्ही तर कायच आवाज येत नव्हता. फक्त लिहिलेलं दिसल्यावर कळालं लेक्चर सुरू झालंय म्हणून. बरं ठीक आहे ठीक आहे. तर फर्स्ट फीचर ऑफ द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ अ मेटल इज according to the Ohm's law, the current density in a steady state is proportional to the field strength. This is the first feature. And next is the specific resistivity of metal at room temperature is about 10 raised to 10⁻⁵ ओहम सेंटीमीटर. तर हा हे जे क्वेश्चन आहे तो ऑब्जेक्टिव्ह साठी विचारला जाऊ शकतोय की स्पेसिफिक रेझिस्टिव्हिटी ऑफ मेटल ऍट अ रूम टेम्परेचर इज अ डॉट 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 किंवा व्हॉट इज द स्पेसिफिक रेझिस्टिव्हिटी ऑफ मेटल ऍट रूम टेम्परेचर. असा दोन्ही प्रकारे तुम्हाला क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह साठी विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये तिथं हे करून ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. नेक्स्ट आहे फीचर तर अबो द डीबे टेम्परेचर द रेझिस्टिव्हिटी ऑफ मेटल इन्क्रीजेस लिनियरली विथ टेम्परेचर. डीबे टेम्परेचरच्या वरती द रेझिस्टिव्हिटी ऑफ मेटल इन्क्रीजेस लिनियरली विथ टेम्परेचर. दिस इज द थर्ड फीचर ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. मग फोर्थ फीचर इज द ऍट लोअर टेम्परेचर that is above approximately 20 Kelvin. 1 minute. Approximately above काय झालं? Above 20 Kelvin. काय प्रॉब्लेम झालाय स्लेटचा. ठीक आहे, मी असंच एक्सप्लेन करतोय, तुम्ही फक्त नोट डाऊन करा. ठीक आहे. तर above 20 degree Kelvin, the resistivity of many metals is proportional to the 10⁵. टेम्परेचर T⁵ ला काय असणार आहे? रेझिस्टिव्हिटी ऑफ सम मेटल्स आर प्रोपोर्शनल. कळतंय का? कशाच्या वर? तर अबो द लो टेम्परेचर दॅट इज अबो 20 डिग्री केल्विन द रेझिस्टिव्हिटी ऑफ मेनी मेटल्स इज प्रोपोर्शनल टू द 10⁵. हे पण हे जे काही फीचर्स आहेत त्याच्यातले बऱ्यापैकी क्वेश्चन जे आहेत ते ऑब्जेक्टिव्हला विचारण्यासारखे आहेत. तर ते तुम्ही नोट डाऊन करायचे. ठीक आहे. देन for the most metal, the resistivity decreases with increasing pressure. For some of the metals shows the behavior like the resistivity of that metal decreases with increasing pressure. प्रेशर वाढलं की काही मेटलची काय होते? रेझिस्टिव्हिटी काय होत्या? डिक्रीज होत्या. Okay, and this is the fifth feature of the electrical conductivity. Next feature is the according to the Mathiessen's rule. Mathiessen's rule, the resistivity rho of the metal containing small amount of impurities. मॅथिसियन सायंटिस्टने काय सांगितलं की रेझिस्टिव्हिटी काही मेटल्सच्या रेझिस्टिव्हिटी मध्ये काही प्रमाणात काय असतं? देर इज अ सम स्मॉल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटीज ऑब्झर्ड which may be written as rho is equal to rho naught plus rho मॅडम in स्क्रीन नाही ना bracket. शेअर केली? अ स्क्रीन नाही ना शेअर केली तुम्ही? स्क्रीन नाही शेअर केली कारण ते स्लेट बंद पडली, ती चार्जिंग संपलं त्याचं. हा तेच म्हटलं दिसत नाहीये म्हणून म्हटलं केली कारण का. मागच्या वेळेला पण हाच झाला प्रॉब्लेम. त्याचं काहीतरी चार्जरचा प्रॉब्लेम झालाय. त्यामुळे तो मध्ये मध्ये स्टॉप होते. मग ते त्यापेक्षा ते हा डिस्कस बरोबर. केलेलं बरं. नेक्स्ट हे तेवढा पॉईंट असा डिस्कस करूया. मी बाकीच्या स्लाइड बनवल्यात नेक्स्ट पॉईंटच्या. त्यामुळं हे काही इन जनरल फीचर्स आहेत. फक्त तुम्ही काय करायचंय की जे इम्पॉर्टंट आहे त्याला हायलाइट करून ठेवायचं की जेणेकरून नोट्स काढताना तुमच्या लक्षात येईल. काय झालं? सांगा ना एकदा. काय ऐकू येईना? हॅलो. पॉइंटचं नाव सांगा ना एकदा. हॅलो. पॉइंट.
एक मिनिट, मला तुमचा आवाज येईना झालाय, तर माझा तुम्हाला जातोय खरं, मला तुमचा येईना. हॅलो, बोल बघ आता. हॅलो, मॅम ती म्हणते पॉइंटचं नाव सांगा. पॉइंटचं नाव आहे सांगितलं की, सम फीचर्स ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल्स. फर्स्ट पॉइंट जो ट्रान्सफर प्रॉपर्टीज ऑफ मेटल आहे ना, त्याच्यातला फर्स्ट पॉइंट आहे हा. कळतंय का? येतोय ना आवाज? हॅलो, हो येतोय. हो मॅम. हा. मग त्याचे फीचर्स दिलेत ग, 1 2 3 4 5 असे 8-9 फीचर्स दिलेले आहेत. मग त्याच्यापैकी तुम्हाला जे हायलाइटिंग आहेत त्याचे फक्त ऑब्जेक्टिव्ह साठी, आणि हा क्वेश्चन 4 मार्कला तुम्हाला विचारला जाऊ शकतोय. डिस्क्राईब द फीचर्स ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल. ठीक आहे, क्वेश्चन लिहून घ्या. डिस्क्राईब फीचर्स ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल्स, किंवा राईट डाऊन द फीचर्स ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल्स. राईट डाऊन द फीचर्स ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल्स. पहिला पॉइंट आहे बघा तुमच्या सेकंड चॅप्टर मधला फर्स्ट पॉइंट आहे हा. जाऊया का पुढं? तर अबोव डीबे टेम्परेचर द रेशिओ ऑफ थर्मल टू इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. डीबे टेम्परेचरच्या वरती जो काही रेशिओ आहे कुठला, थर्मल कंडक्टिव्हिटी टू इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज प्रोपोर्शनल टू कॅपिटल टी. कळलं का? म्हणजे इट इज अ प्रोपोर्शनल टू टी टेम्परेचर. द रेशिओ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी टू इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज प्रोपोर्शनल टू कॅपिटल टी. मग आता हा पण क्वेश्चन ऑब्जेक्टिव्हला विचारला जाऊ शकतो की व्हॉट अबोव द डीबे टेम्परेचर द रेशिओ ऑफ थर्मल टू इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज प्रोपोर्शनल टू डॉट डॉट डॉट. ठीक आहे, असा क्वेश्चन तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारला जाऊ शकतो. तर फीचर्स जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला 4 मार्कला पण नोट विचारली जाऊ शकते, आणि त्याचा ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण 100% क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. ठीक आहे. अँड द लास्ट फीचर इज द नंबर ऑफ मेटल्स एक्झिबिट अ फिनॉमिना ऑफ सुपरकंडक्टिव्हिटी. नंबर ऑफ मेटल्स, सम मेटल्स एक्झिबिट फिनॉमिना ऑफ सुपरकंडक्टिव्हिटी. बऱ्यापैकी मेटल्स काय फिनॉमिना दाखवतात, तर फिनॉमिना ऑफ सुपरकंडक्टिव्हिटी म्हणजेच काय, द सुपरकंडक्टिंग मेटल हॅव्हिंग रेझिस्टिव्हिटी डिसअपियर ऍट टेम्परेचर अबोव ऍब्सोल्यूट झिरो. म्हणजे जे काही सुपरकंडक्टिव्हिटी नेचर दाखवतात मेटल, त्याची जी काही रेझिस्टिव्हिटी आहे ती काय होते, इट डिसअपियर्स ऍट द टेम्परेचर अबोव ऍब्सोल्यूट झिरो. ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरच्या वर त्याची रेझिस्टिव्हिटी काय होते, डिसअपियर म्हणजे व्हॅनिश होते. तिथं तुम्हाला त्याची काही रेझिस्टिव्हिटी दिसत नाही. मग हे झाले काय, तर दिस आर द सम फीचर्स ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल्स. समजलंय का पॉइंट? हॅलो, हो समजला. हा. तर आज काय करते मी, तुमचे जे मागच्या चॅप्टरचे नोट्स आहेत राहिलेल्या त्या, प्लस आता आज जे शिकवणार आहे मी त्याच्या सगळ्या नोट्स तुम्हाला आज पाठवते मी. हा, हॅलो हॅलो, हा ठीक आहे. तर आता नेक्स्ट पॉइंट आपण चालू करणार आहे, अ सिम्पल मॉडेल लिडिंग टू अ स्टेडी स्टेट ड्रिफ्ट व्हेलोसिटी अँड रिलॅक्सेशन टाइम. तर आपण एक 5 ते 10 मिनिटाचा गॅप घेऊयात काय, आणि नेक्स्ट लेक्चर चालू करूया, कारण ते इन करायला लागते ना टाइम मध्ये. ठीक आहे. हॅलो.